श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. न काही भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ आहे. भोगी म्हणजे भोग. आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असं म्हटलं जातं. इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. त्यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. आता आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे, इडापिडा आहे, ती संपण्यासाठी आपण या दिवशी उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपण म्हणत असतो की माझ्या आयुष्यातील भोग कधी संपतील काय माहीत. कारण की आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. कष्टाला नशिबाची साथ भेटत नाही. तसेच आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. आला पैसा तर तो स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. आणि आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पैसा हा हवाच असतो. पैशाशिवाय काहीही एक काम होत नाही. तर आपल्या घरामध्ये पैसा यावा, माता लक्ष्मी स्थिर राहावी, घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी, यासाठी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल, कारण की या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण न चुकता केसांवरून पाणी घ्यायचं आहे. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकून मंगच आंघोळ करायची आहे. कारण की या दिवशी आपले वाईट भोग संपण्यासाठी आपल्या केसांवरून देखील पाणी घेत असतात आणि त्या पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकले जातात. तसेच आपल्या शरीराला उटणं देखील लावलं जातं. मग सफेद तीळ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली जाते आणि हे उटणं आपल्या शरीराला लावतं. यामुळे आपल्या आयुष्यातील भोग संपतात. त्याचसोबत आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होत असते आणि माता लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते अशी देखील मान्यता आहे. आता या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर तुम्ही अगदी भोगीच्या दिवशी सकाळी करू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. या दिवशी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी आपण नारळ फोडत असतो आणि त्यानंतरच आपण नवीन कामाला सुरुवात करत असतो. असं असलं तरी याला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात. नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते. म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो. तसेच नारळ हे सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. त्यामुळेच आदर म्हणून शॉलसोबत आपण नारळ देखील देत असतो. नारळी पौर्णिमेला बहिणी आपल्या भावांना राखी बांधून नारळ भेट करते आणि रक्षेचे वचन घेते. आता या दिवशी आपल्याला याच नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. आता नारळ घेताना पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. नारळ हा आपल्यावरील सर्व संकटे दूर करतो अशी देखील मान्यता आहे. आता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकावं. तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. या दिव्यामध्ये आपण 11 किंवा 21 सफेद तीळ देखील टाकायचे आहे, कारण की या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे.
आता दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण काही उपाय व सेवा करायची आहे। तर आपण एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे। वस्त्र घेताना शक्यतो नवीनच असावं, मग तुम्ही ब्लाऊज पीस देखील पिवळ्या रंगाचा घेऊ शकता। हे आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे। आता या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे। मग तुम्ही ओल्या कुंकवाने नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे। त्रिशूळ काढून झाल्यानंतर आपण नारळ देवापुढे ठेवायचा आहे। आता नारळाची शेंडी देवाकडे असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता नारळ ठेवल्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी ही आपल्यामध्ये असणारी तसेच आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते असे म्हणतात। त्यानंतर ही पिवळी मोहरी थोडीशी नारळावरती अर्पण करायची आहे। नारळाखाली देखील थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे। त्यानंतर आता ह्या ज्या काही पिवळा कपडा आहे या पिवळ्या कपड्यामध्ये आपण हा नारळ गुंडाळून घ्यायचा आहे। याला गाठ मारायची आहे, 3 गाठी माराव्यात। आता हे केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तसेच आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आपल्याला हा उपाय फक्त भोगीच्या दिवशीच करायचा आहे। तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील आपण कोणालाही सांगायचं नाही। मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण उपाय काय करतो त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही। तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव पाहिजे। आपल्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण केलेला उपाय सफल ठरत नाही। त्यामुळे सकारात्मकता ठेवूनच माझं सर्व काही व्यवस्थित होईल, घरामध्ये पैसा येईल, तसेच मुलांवरील सर्व संकटे दूर होईल हा भाव ठेवूनच आपण हा उपाय करायचा आहे। आता या पिवळ्या कपड्याला गाठ बांधल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक 1 वेळा म्हणायचं आहे। तसेच वल्गा सुक्तम आपण 2 वेळा म्हणायचं आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। पण आपल्याला या दिवशी या सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहे ते दूर होऊ दे, माझे मागील सर्व वाईट भोग दूर होऊ दे, इडापिडा टळू दे, मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे। त्यानंतर आपण हा नारळ आपल्या दोन्ही हाताने पकडायचा आहे। आपण हा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला आहे। आता हा नारळ घेऊन आपण सर्व घरांमध्ये फिरायचा आहे। आता अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, गॅलरीमध्ये हा नारळ घेऊन फिरायचा आहे। आता हा नारळ जेव्हा आपल्या हातामध्ये असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच हा नारळ आपल्या सर्व भिंतींना टच करायचा आहे। फक्त बाथरूम असेल किंवा टॉयलेट असेल तर तिथे आपण हा नारळ घेऊन जायचं नाही। आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा हा आपण उघडा ठेवायचा आहे। तसेच गॅलरीचा दरवाजा असेल, खिडकी असेल तर त्या देखील उघड्या ठेवाव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तसेच हा उपाय करत असताना मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। आता हा नारळ आपण घरामधून फिरवून घेतल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। आपल्या मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ 5 वेळा उतरवायचा आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, घरामागे जी काही संकटे असतील, इडापिडा असेल, घरामध्ये जे काही आजारपण असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे, माझ्या घराची, मुलांची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। यानंतर आता हा नारळ घेऊन आपण बाहेर जायचं आहे। घराबाहेर जाऊन आपण वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ प्रवाहित करायचा आहे। मग अगदी विहीर असेल, तलाव असेल तर तिथे तुम्ही हा नारळ टाकू शकता, कारण की यामध्ये आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा आहे तसेच आपल्या घरावरती असणारे सर्व इडापिडा, संकट या नारळामुळे दूर होणार आहे। आता हा नारळ आपण जेव्हा टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। तसेच नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। आता आल्यानंतर घरामध्ये हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची कामे करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।